प्रिन्सिपल सर सॉरी पण तुमची 2 मिनिटं पाहिजे होती मला. बोला की सर. ते जरा त्या मुलीविषयी बोलायचं होतं. आमच्या 5वीच्या वर्गातली साक्षी 4-5 दिवस झाले शाळेत येत नाही ना. बोला की. सर मी काय म्हणतो ते गणवेशा पाहिजे येत नाही कारण तिच्या घरची परिस्थिती थोडी बिकट आहे. त्यामुळं जर तिला गणवेश नाही आणला तर चालायचं नाही का सर तिला? असं का बोलावं सर? ही काय शाळा आहे का धर्मशाळा आहे? त्या सगळेच विद्यार्थी एका नाही गणवेश घेऊन येतील आणि तिने एकलीच येईल का तशी? नाही हो सर थोडी तिची परिस्थिती बिकट आहे म्हणतो. तसं काय बोलायचं नाही. बरं सर मी तिच्या दुपारच्या सुट्टीत घरी जाऊन यावं म्हणतोय. असं का बोलावं सर? रोज एक विद्यार्थीच्या घरी गेला तर शाळा बंद पडेल की? तर असं पण बंद पडणारच आहे ना. जर एक विद्यार्थी जर नाही यायला तर शाळा बंद पडणारच आहे. असं पण मराठी मीडियमला लोक दुर्लक्ष करल्यासारखं करायला. तर असं आपण विद्यार्थ्यांवर हलगर्जीपणा केला तर कसं होईल सर? खरं आहे सर तुमचं. दुपारच्या पिरियड मध्ये जाऊन येतो. हो सर दुपारच्या पिरियड मध्ये जाऊन येतो. हो सर. ते इकड्या ओम ते माहिती आहे का आपली 5वीची साक्षी का शाळेत येत नाही? मला माहित नाही. माहिती आहे का? माहिती की तू म्हटलं बरं मग काय येत नाही रे ती? ही जरा हिला गणवेश नाही म्हणून जरा अडचण आहे मी येत नाही. बरं बरं तिचं घर माहिती आहे का तुला? माहिती की. तर मी येऊ का तुमच्या सोबत तुम्हाला घर दाखवतो? मोठी तुझी तर नाही नको नको मी एकटा जातो. मला फक्त घर समोर आहे का तिचं? बरं बरं मी येतो. तुम्ही जावा मग शाळेत जावा. मधल्या सुट्टीमध्ये लवकर सुट्टी भरते. हो कुठं फिरू नका. हो जावा. हा हेच घर दिसते. जाऊन यावं लागेल. हाय सर. राम काका तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. थांबा राजा बसतो तसं काय सर. नाही. बसा सर. बरं कसं काय येणार सर? थोडं साक्षीशी बोलायचं होतं. मी लगेच आलो बोलून आणतो सर. सर राम काका तसं काय नाही तेवढं आणतो लगेच बोलून आणतो. बोलून घ्या बोलून आणतो लगेच. साक्षी बाळा. साक्षी बाळा. सर आले तुझी लवकर सर आले. सर तुम्ही? हा साक्षी बाळा तुझ्याशी थोडं बोलायचं. तू येणं झालंय. बोला की सर. पाणी देऊ का सर? नाही नको तसं काय नाही. थोडं बोलायचं होतं. तू शाळेत काय येत नाहीस? मला ताप येऊ लागली. का खोटं बोलतेस बाळा? मला सर्व माहिती आहे. तू काच करतेस? गणेश येत नाही मी सर. हो ते खरं आहे. लाजायचं नाही रे. तुझे पप्पा तसे खूप कष्ट करतात. त्याच्यात काय परिस्थिती सर्वांना असते. कोणी गरीब कोणी श्रीमंत असतो. तसं लाजू नको सर. काय नाश्ता पाणी नाही तसं काय नाही. मी जेवण वगैरे सर्व आलोय. थोडं तुमच्याशी काय बोलायचं होतं. बोला की सर. हिच्या गणवेशाचं कसं? सर काय सांगू सर. पैसेच नाहीत सर. कोणी काम पण देत नाही कुठं. बरं 2 मिनिटं तुमच्याशी बोलायचं होतं काय? साक्षी बाळा तू जरा बाहेर जाऊन ये. तर पप्पाशी जाऊन ये ग बाबा. बोला की सर. मी काय म्हणतोय जाय बाळा बाहेर. गेली का साक्षी? बोला. तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. पण मी तिला गणेश वगैरे घेऊन द्यावा सर. नको सर. नाही सर. तुमच्याकडून इतकंच मला तेच बस झालं सर. तसं काय नाही. मी माझी मुलगी समजतो कारण ती खूप मुलगी हुशार आहे. जर तिने नाही आली तर तिच्या शिक्षणावरती वगैरे खूप परिणाम होईल. तसं वाईट समजू नका. असं तुमचा भाव समजा. तिच्या असं बापाच्या नात्याने मी देतोय. तसं काय समजू नका प्लीज. सर बरं तिच्या मला देऊ. नाही तसं काय करू नका. बरं मी गाडीत गणेश आणलं घेऊन. रडू नका. तसं काय नाही. परिस्थिती सर्वांना असते. कोणी काम देणार तर नाही तसं करू नका. मी गणेश घेऊन येतो. रडू नका. 2 मिनिटं. सर
2 ड्रेस आहेत. रडू नका, ऐका आधी. सर लय उपकार झाला हो, तुम्ही दिवस ऐका 2 ड्रेस आहेत, पेनचं बॉक्स आहे आणि 2 वया आहेत. तर मग तुम्ही द्या की साक्षीला. तसं नाही, जर तुम्ही दिलो तर तिला अभिमान पण वाटेल आणि तुम्ही आणलो असं वाटेल तिला. असं तिला म्हणजे कळू पण देऊ नका की मी आणलोय. सर खरंच लय उपकार झाला हो सर. नाही तसं काय सर मी नाही. नेमके पैसे कसं बी काम करून फिटणार सर खरं. तसं काय नाही, मी म्हणतोय ना अजून एकदा म्हणतोय मुलीसारखं म्हणून देतो मी. ठीक आहे सर लय उपकार झाला हो. द्या. हो येतो सर मी तिला. बरं येतो मग. तर काय चहा पाणी नाही करा. तर घ्या हो सर खरं. दुपारची सुट्टी आहे, मला माझं पिरियड आहे, मला जावं लागेल. घेतला असला तर मला नाही येतो मी. चला बरं सर. हो सर. आता साक्षी म्हणजे नाराज पण होणार नाही. तिला वाटतंय मीच आणून गेलो काय की. आज देवरूपी ते सर एक घेऊन आले, गणेश घेऊन. तेच तर ते सरचे मी परत पैसे करणार परी. सरनं ते माझ्या साठी इतकं केलं, मी सरचे पैसे कसं बी करून हे करणार, फेडणार. आता मी साक्षीला देतो जाऊन गणेश. साक्षी बाळाला असं काय गिफ्ट दे ना, सरप्राईज म्हणून गिफ्ट देतो. तिला डोळे झापा लावतो, मग तिच्या पैसे असं गिफ्ट देतो. तो हे कोणत्या सुरक्षित दागे नेऊन ठेवतोय सरप्राईज. आता साक्षी बाळा कुठं आहे ती बोलून आणतो. नेमकं बाहेर गेली असेल. साक्षी बाळा, ए साक्षी बाळा, घरला आहे घरला. लवकर ये लवकर. बाळा इथं बसतोवर तुला सांगतो मी. बाळा मी तुझ्यासाठी सरप्राईज आणला, तू डोळे झापून बस असं. बाळा मी उघड म्हणतो तेव्हाच उघडायचं बरं डोळे. बाळा आता उघड बरं डोळे. पप्पा तुम्ही गणेश आणि वया आणलो. पप्पा तुम्ही किती छान आहोत. आय लव्ह यू पप्पा. लव यू टू बेटा. काय झालं बाय? बघू शर्ट पॅन्ट फाटले. आता मला काय गणेश आणला, तुम्हाला आणावं का नाही? नाही बाळा, तू शिकून मोठी होय, आमचं काय नाही. आता तू म्हणजे सर्वस्व आहे. तू शिकून मोठी झालीस का नाही, मला मग गणेश ड्रेस बिरेस घेऊन देत नाही म्हणजे बाळा. जाऊन अभ्यास कर माझ्या बाळा. हो नका मला, तुम्हाला आणणार हे गणेश नका मला. अगं बाळा घे ग बाळा, मी तुझ्यासाठी आणला ग बाळा. मला काय नाही बाळा, मी दुसरे कपडे तिथले. बाळा 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 मला आहे न घे माझ्या बाळा. घे 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 बाळा, मी तुझ्यासाठी आणला. आता तू नगर म्हणली की मी बघ मग की लय नाराज होईन. बाळा मी तुझ्यासाठी आणला बाळा. तू नोकर लागल्यास मला ड्रेस घेऊन दे बाळा. मग बाळा तुम्हाला नोकर लागल्या ड्रेस घेऊन देणार नाही बाळा. मग हे घेऊन जाऊन अभ्यास कर बाळा. जाय एक ती मशा